माझं नाव सुवर्णा पडलं. स्कूल मध्ये असताना भरपूर वेळा एक भाषण करायला आवडायचं. आणि त्याच्यानंतर असं वाटलं की जेव्हा 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 मला स्टेजवर बोलण्याचा चान्स आला, तरी तेव्हा असं खूप छान फील झालं आणि मला असं अगदी मनापासून वाटलं की हे आपलं खरं पॅशन आहे. म्हणून असं वाटलं की अँकरिंग क्लास जॉईन करायचा होता. खरं तर पहिलं म्हणजे की अँकरिंगचे क्लासेस हे कुठे नसतात, पण हे मिलियन रुपये अँकरमुळे एक प्लॅटफॉर्म मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आर्यम मध्ये जे प्रॅक्टिकल नॉलेज दिलं आहे, तर याचा ह्या टिप्स वगैरे मला अँकरिंग मध्ये खूप यूज होणार आहे. तर खूप छान वाटलं इथे येऊन आणि खूप मजा आली. ज्यावेळेस आपण म्हणजे खरं फक्त आपण एक ऐकलं होतं, पण जेव्हा आर्यम मध्ये येतो त्यावेळेस आपल्यासारखेच बरेच जण ऍक्च्युली ते भेटतात. आणि ते भेटल्यानंतर आपला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. इथे आल्यावर थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं आणि खूप साऱ्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या, तर जे घरात बसून नसते मिळाल्या. डॉक्टर भाग्यश्री मॅम बद्दल सांगायचं म्हटलं तर म्हणतात की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, पण डॉक्टर भाग्यश्री मॅम अशा आहे की एकदम डाऊन टू अर्थ अशी लेडी मी पाहिलेलीच नाही, की एवढं आपल्या टीमसाठी एवढे कष्ट घेणाऱ्या, की त्यांची एक ना एक गोष्ट लक्षात ठेवणं, त्यांना त्यांच्या लेवलवर जाऊन मदत करणं आणि प्रत्येकाची काळजी घेणं आणि त्या एक मराठी उद्योजिका आहेत मोठं, हेच खूप छान आहे. म्हणजे खूप म्हणजे त्यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. की ज्याला बोलण्याची आवड आहे किंवा ज्याला असं वाटत आहे की आपले पॅशन आहे, की मला स्टेज डेअरिंग पाहिजे किंवा मला स्टेजवर बोलायला आवडते, मला त्याच्यातनं हॅपीनेस मिळतोय, त्यांनी नक्कीच ट्राय करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी अगदी योग्य गायडन्स म्हणजे मिलियन रुपी अँकर क्लासेस.